हाय हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली. तर इथं बघा मी पराठे बनवत आहे. तर हे बघा पराठ्याची भाजी बनवलेली आहे, म्हणजे आलूची. आता इथं तवा गरम झालेला आहे आणि इथं माझी तयारी. हे बघा कणिक मळलेली आहे. आता बनवणार आहे मी आलू पराठा. तर इथं बघा मी पराठे लाटून घेत आहे. आणि पराठे म्हटलं ना आमच्या घरात सर्वांनाच आवडतात, सर्वांचे फेवरेट आहेत. आणि मी नेहमी करते पराठे आणि मलाही खूप आवडतात. तर इथं बघा कॅमेरा पकडायला कोण नाही म्हणून मी समोर किचन कट्ट्यावरती मोबाईल ठेवलेला आहे आणि माझा व्हिडिओ मीच घेत आहे पहा. तर काय करणार आता, कोण मदत नाही करत घरात, मुलं वगैरे कॅमेरा पकडण्यासाठी, तर मी असे व्हिडिओ काढत असते. कारण एका हाताने मोबाईल आणि हे तर पकडता येत नाही ना, त्यामुळं किचन कट्ट्यावरती लावला आणि आपले चालू आहेत माझे पराठे लाटायला. तर पुढे पहा मी कसे पराठे करते तुम्हाला दाखवते. याच्या आधी आपला व्हिडिओ आलेला आहे कसे पराठ्याची रेसिपी वगैरे, तर मी आता रेसिपी वगैरे काही नाही दाखवली, डायरेक्ट पराठे लाटताना दाखवत आहे तुम्हाला. तर इथं बघा माझा पराठा लाटून झालेला आहे, मस्त असा पराठा झालेला आहे. आता त्याला भाजून घेते. तुम्हाला कोणाकोणाला पराठे आवडतात तर कमेंटमध्ये सांगा आलूचा पराठा आणि कशा प्रकारे बनवता. मी तर असे बनवते. छान मस्त कलर आलेला आहे बघा. तर तयार आहे आपला पराठा. तर अशा प्रकारे आपले पराठे झालेले आहेत. इथं बघा एवढे पराठे झालेत, अजून बाकी आहेत थोडे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. किती मस्त कलर आलेला आहे पहा पराठ्यावरती. पराठ्याचा खायला खूप टेस्टी लागतात. एवढे झालेत, अजून एवढे शिल्लक आहे भाजी पराठ्याची. तर इथं अजून एवढे कणिक बाकी आहे, तर एवढे पण पटकन लाटून घेते. एकही पराठा न फुटता व्यवस्थित झालेत बघा. कारण बेटर वगैरे आपलं बॅटर, त्यातलं जे बटाट्याची जी भाजी आहे ती व्यवस्थित झाली ना, पराठे फुटत नाहीत. आणि कणिक व्यवस्थित मळली ना तर अजिबात पराठे फुटत नाहीत. एकही फुटलेला नाही आहे बघा, किती छान झालेले आहेत, सुंदर झाले. खायला पण तितके टेस्टी लागतात. तुम्ही टोमॅटो सॉस दही बरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.